नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बेकरीसारखी खुसखुशीत नानकटई घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहे। तर त्यासाठी आपल्याला ओव्हनची गरज नाही किंवा कुकरची गरज नाही। आपण एका कढईमध्ये छोट्याशा कढईमध्ये आपण नानकटई कशी बनवायची ते बघणार आहे, कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये। तर तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर नानकटई बनवण्यासाठी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आणि पाऊण कप इथे पिठी साखर घेतलेली आहे। एक कपापेक्षा थोडीशी कमी घेतलेली आहे। आता हे तूप आपल्याला खूप वितळलेलं नाही किंवा खूपही गोठलेलं घ्यायचं नाही, तर मध्यम स्वरूपाचं तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता हे तूप आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। बघा, तूप ओतल्यानंतर आपल्याला इथे यामध्येच पिठी साखर घालायची आहे आणि ही पिठी साखर आणि तूप आपल्याला खूप असं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे, हलकं करायचं आहे। त्यामुळे आपली जी नानकटई आहे ती एकदम खुसखुशीत होते। तर बघा, आता हे पूर्ण आपण फेटून घ्यायचं आहे। तर बघा, हे मिश्रण आपण 5 मिनिटे फेटून घेतलेलं आहे। फेटल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपल्याला नानकटसाठी हे तयार झालेलं आहे की नाही। तर बघा, यामध्ये आपल्याला एक छोटासा टिपका सोडायचा आहे आणि पटकन असा हा वरती तरंगतो। या अर्थी आपलं हे मिश्रण नानकटसाठी तयार झालेलं आहे। छान असं फेटून घ्यायचं आहे 5 मिनिटासाठी। आता हे आपण बाजूला ठेवू। तर बघा, एक चाळणी घेतलेली आहे। आता यामध्येच आपल्याला घालायचा आहे 1 कप मैदा। हा छान असा चाळून घ्यायचा आहे। तर बघा, चाळल्यानंतर आपल्याला यामध्येच घालायचा आहे 2 चमचे रवा। बघा, या चमच्याने 2 चमचे रवा घेतलेला आहे। तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करू शकता। पण प्रत्येकाच्या घरामध्ये असं जर काही रेसिपी करायची असली तर असे मेजरमेंटचे कप हवेच। बघा, 2 चमचे घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 चमचे इथे बेसन पीठ घालायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड आणि अगदी थोडंसं चिमूटभर मीठ, त्यामुळे चव छान येते। आणि इथे घालायचं आहे आपल्याला अर्धा टीस्पून बेकिंग पावडर। आता ही सर्व आपण चाळून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण चाळून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे। आपल्याला एकदम चपातीसारखं रगडून रगडून मळायचं नाही, फक्त आपल्याला हे गोळा करून याचा उंडा बनवायचा आहे, पिठाचा गोळा तयार करायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीचा आपण गोळा बनवून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता, आता गॅसवर मी मीडियम गॅसवर 8 ते 10 मिनिटासाठी कढई गरम करायला ठेवलेली आणि त्यामध्ये अशा पद्धतीची रिंग टाकायची आहे। तुमच्याकडे जर दुसरं स्टँड जर असेल तर तुम्ही टाकू शकता। तर आता 8 मिनिटासाठी आपल्याला हे प्रीहीट करून घ्यायचं आहे। तर आपण खूप सोप्या पद्धतीने इथे नानकटाई बनवतोय, कढईमध्ये बनवतो, आपल्याला कुकर किंवा ओव्हनची गरज नाही। इथे बघा, एक मी डिश घेतलेला आहे, याला तूप वगैरे सुद्धा लावायची गरज नाही। आता जो आपण मिश्रण केलेला आहे, जो गोळा केलेला आहे, त्यातला अगदी छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला किती मोठा छोटा करायचा त्याप्रमाणे आपल्याला इथे गोळा बनवून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने करायचं आहे। खूप असं हे सॉफ्ट पीठ झालेलं आहे। बघा, अशा पद्धतीने करायचा आणि हलकसं बोटाने फक्त प्रेस करायचा आहे। आता यावर आपण पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप अशा पद्धतीने लावून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण डिशमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, नानकलेट इथे एक डिशमध्ये बनवून ठेवलेले आहे आणि आता आपण हे कढईमध्ये ठेवून घेऊ। आता कढई आपली पूर्णपणे गरम झालेली आहे आणि त्यामध्ये आपण आता हे डिश ठेवून देऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि 25 ते 30 मिनिटासाठी आपण हे बेक करून घेणार आहे।
तर बघा बरोबर 25 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे ह्या नानकटाईला क्रॅक गेलेले आहे, भेगा पडलेल्या आहे, त्यामुळे खूप असे खुसखुशीत आणि भुसभुशीत असे हे नानकट तयार होतात. आता गॅस बंद करूया आणि ही डिश आहे आपण बाहेर काढून थंड करून घेऊ. याला गरम गरम असतानाच हात लावायचा नाही, नाहीतर हे तुटू शकतात. तर बघा डिश खाली काढून घेतलेला आहे आणि आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊ. तोपर्यंत आपण थंड होईपर्यंत आपण परत कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवायची आहे. प्रीहीट झाल्यामुळे आपले जे बाकीचे राहिलेले नानकटाई ते सुद्धा आपण अशा पद्धतीने बनवून घेणार आहे. तर इथे आपण सर्व नानकटाई बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कुठेही चिकटलेली नाही किंवा करपलेली सुद्धा नाही. अतिशय खुसखुशीत भुसभुशीत झालेली आहे. कुठेही बघा तुम्ही इथे बघू शकता कुठेही जळालेली नाही. अतिशय सुंदर अशी ही भाजलेली आहे. तर तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी खुसखुशीत अशी ही नानकलेट आपली झालेली आहे. परफेक्ट प्रमाण आहे आणि एकदम योग्य त्या वेळेतच आपल्याला कढई गरम करून घ्यायची आणि कढई गरम करतेवेळी एकदा गरम करून घेतल्यानंतर गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर 25-25 मिनिटे मला दोन्ही याला लागलेली आहे. अधूनमधून एक वेळा चेक करायचं म्हणजे आपल्याला बघता येतं की कितपत त्याला टाईम लागणार आहे किंवा टाईम जास्त लागतो किंवा कमी लागतो. तुमची कढई जाड आहे किंवा पातळ आहे, गॅसच्या बर्नरवर सुद्धा अवलंबून आहे. तर ही नानकटाई आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि चहाबरोबर खायला तर अतिशय उत्तम आहे. तर अशा सोप्या पद्धतीची आणि घरातल्या घरात फ्रेश एकदम थोडक्या साहित्यामध्ये तुम्ही ही नानकटाई नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.